हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, अनोखी लाईव्हमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण आपला जो काही अभ्यास आहे तो करणार आहोत. काय अभ्यास आहे आपला? आपण लोकनाट्य पाहत होतो, त्याच्यामध्ये कीर्तनाबद्दल जे काही कीर्तनाचे सादरीकरणाचा भाग आहे तो सुद्धा पाहिला. त्याच्यातले वाद्य वादक किंवा इतर जो काही पूर्वरंग आहे उत्तरंग आहे तो सुद्धा भाग पाहिला. त्यानंतर त्याच्यातले प्रकार सुद्धा पाहिले आपण आणि विशेषतः संत गाडगे बाबा यांचं जे काही कीर्तन शैली आहे तो सुद्धा आपण भाग समजून घेतला आहे. त्यानंतर पुढचा भाग पाहूया आपण लोकनाट्याचा. त्याच्यामध्ये आहे गोंधळ. आता गोंधळ हा जो काही प्रकार आहे तो आपण पाहिलाच आहे. विशेषतः आपल्याला संध्याकाळी हा पाहायला भेटतो. संध्याकाळी 10 ते 12च्या नंतर हा प्रकार सुरू होतो. सगळे जेवण बिवण झाल्यानंतर हा गोंधळचा प्रकार सुरू होतो. तर तो विशेषतः कुलाचार म्हणून प्रसिद्ध आहे. तो महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि कर्नाटकमध्ये सुद्धा हा लोकप्रिय आहे. तर याचा मुख्य उद्देश काय, मग असं गोंधळ का करायचं? तर ज्यांचे जे काही आराध्य देवता आहे त्यांचे गुणगान गाण्यासाठी लग्नाच्या दिवशी, मुंज असेल किंवा इतर मंगल कार्याच्या दिवशी ही मातृदेवाची आराधना केली जाते. आता ह्याच्यामध्ये विविध प्रकार सुद्धा आहेत, जसं की संबळ्या आणि पोत्र्या हे दोन प्रकार आहेत. हे पोत्र्या त्यांच्या त्या शैलीवरून आलेले आहेत. त्यांनी जे काही वाद्य वाजवतात किंवा त्यांचा जो काही सांगण्याची पद्धत आहे त्याच्यावरून आलेले आहेत. तर हे जे काही गोंधळ मांडला जातो त्याच्यामध्ये गोंधळी जमात हे विशेषतः हा प्रकार करत असते. आणि याच्यामध्ये दोन पंथ आहेत, एक कदमराई आणि दुसरी रेणुराई. कदमराई रेणुराई हा त्यांच्या आराध्य देवताच्या प्रमाणानुसार हा पंथ पडला आहे. त्यानंतर हे जो काही प्रकार म्हटलो आपण त्याच्यामध्ये पोत्र्या जो आहे त्याच्या जर पेहराव किंवा त्याचा पोशाख पाहायचा गेला तर त्याच्या डोक्यावर उंच टोपी असते, पायगोळ झगा असतो, तसेच गळ्यामध्ये ते कवड्याच्या माळा, माहिती आहे ना कवड्याच्या माळा, तर त्या कवड्याच्या माळा असतात, हातामध्ये जळता पोत असतो. तर अशा प्रकारचा हा त्याचा एक पेहराव आहे असं आपल्याला म्हणता येतं. आणि दुसरीकडे जर पाहिलं तो जो काही संबळ्या आहे तो संबळ्या त्याच्या हातामध्ये तुणतुणे आणि संबळ हे जे काही आहे ते विशेषतः असतं. त्याच्यामुळे त्यांना आपण ह्या दोन प्रकारामध्ये आपण विभागू शकतो. तर या दोन्ही प्रकारामध्ये टाळ खंजिरी हे महत्त्वाचं एक वाद्य आहे आणि संगीत, गीत आणि नाट्य हा त्याचा एक आत्मा आहे असं आपल्याला म्हणता येतं, कारण त्याच्याशिवाय हे पूर्ण होतच नाही. तर ह्या गोंधळ प्रकारामध्ये जो काही भाग आहे पूर्वरंग आणि उत्तरंग त्याचा आपण भाग पाहणार आहोत. आणि ते पाहत असताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या, म्हणजे जसं की गोंधळाची जी काही उत्पत्ती आहे, हे गोंधळाची उत्पत्ती गण प्लस दल किंवा गण अधिक दल अशा शब्दावरून गोंधळ हा प्रकार झाला. आणि म्हणजे हा जो काही भाग आहे गोंधळ, तर हा शंकराचे जे काही भक्तजन एकत्र येऊन करतात अशा प्रकारे हा मानला जाणारा हा गोंधळ शब्द आहे. पहिला सुरू गणदल झाला, त्यानंतर गणदलापासून गंधल झाला, गंधलापासून गोंधळ झाला आणि गोंधळ पासून गोंधळ झाला. समजलं ना कसं कसं या शब्दाचं रूपांतर होत गेलं. गणदल, गंधल, गोंधळ आणि गोंधळ अशा प्रकारे हा एक रूढ त्याचा अर्थ होत गेला, अशा प्रकारे म्हटलं जातं. आता याविषयी जे काही म्हणणं आहे, म्हणजे भूतचक्राकार घेऊन हिंडतात किंवा अशा प्रकारे, तो काही आपल्याला भाग पाहायचा नाही. तर तुम्हाला पाहायचं असलं तर आपलं पुस्तक माहिती आहे की लोकसाहित्य मीमांसा भाग 1 आणि लेखक कोण आहेत? विश्वनाथ शिंदे. हे तुम्ही तिथे नक्की जाऊन पहा. तर सगळ्या जसं या लोकनाट्यामध्ये पूर्वरंग आणि उत्तरंग असतं, तसंच गोंधळामध्ये सुद्धा पूर्वरंग आणि उत्तरंग आहेत. सुमारे 7व्या शतकापासून याची सुरुवात झाली असं म्हटलं जातं. आणि याचा उल्लेख महानुभवाचा एक ग्रंथ आहे मूर्तिप्रकाश याच्यामध्ये आढळतो. त्याची ओळी अशी आहे, बहुतांची गोंधळी घडे निंदा रामस्थळी, मग अभिमानाचा दावा नळी पडती एकामेका. तर अशा प्रकारच्या ओळीमध्ये हा गोंधळी या शब्द आला आहे. तसेच दासोपंताच्या गीता अर्णव या ग्रंथामध्ये सुद्धा या गोंधळाचा भाग सापडतो. तसेच नामदेव एकनाथ संतांच्या रचनेत सुद्धा हा गोंधळ हा जो काही भाग आहे तो आपला दिसतो. म्हणजे आता त्या काळामध्ये हा प्रकार असल्यामुळं तर नक्की येणार. तर अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला पुराणामधून सांगता येतात की त्या काळापासून हा गोंधळ प्रकार सुरुवात होता. तर याचा जो काही पूर्वरंग आहे त्या पूर्वरंगामध्ये विशेषतः पूजाविधीला जास्त महत्त्व असते. ह्याच्यामध्ये जास्त म्हणजे आणि ते पूजाविधी करत असताना कशा प्रकारचं ते पूजाविधी केली जाते, कारण ते कुलाचार आहे. देवाचे प्रतिष्ठान करण्यासाठी किंवा जे काही गोष्टी लागतात आता त्या विशेष गोंधळासाठी त्याचा भाग केला जातो, म्हणून त्याला पूजाविधीमध्ये खूप महत्त्व आहे. स्तुतिप्ररचना केल्या जातात. ते करत असताना मग या गोंधळाचा आरंभ कसा होतो? कोल्हापूरची लक्ष्मी गोंधळाला या हो, वाईचा गणपती गोंधळाला
या हो किंवा तुळजापुराची भवानी गोंधळाला या हो, धरती माते गोंधळाला या हो, अशा प्रकारचं आव्हान केलं जातं. गोंधळाला ये, गोंधळाला ये, अशा प्रकारचं ते केलं जातं. आणि त्याच्यामध्ये मग एक श्रद्धामय भक्तीनं किंवा एकमेकाशी जे संवाद साधून असं म्हटलं जातं की काय झालं महाराज, हे काय झालं महाराज, तर हे गोंधळ आहे. म्हणजे हा संवाद साधून त्याच्यामध्ये केला जातो. जसं मग असा गोंधळ कुठं कुठं आहे, तर त्याच्यामध्ये तो बोलणारा म्हणतो तुळजापूर, माहुरी, महामहा या ठिकाणी आहे. मग हे कशासाठी केला जातो? धन्य, द्रवदे किंवा मुलबाळ दे, अशा प्रकारची मागणी ह्या पूर्वरंगामध्ये पूजाविधीच्या जे काही स्तुतीप्रश्न आहे याच्यामध्ये केली जाते. तर मग उत्तर रंगामध्ये काय काय होतं मग याच्यामध्ये? जसं म्हटलं की लोकनाट्यामध्ये उत्तर रंगामध्ये मुख्यतः आख्यान असतं. ते आख्यान कशाबद्दल असतं मग? ते मग खूप सारे त्याच्या सामाजिक विषय असेल किंवा पौराणिक विषय असेल याच्यावरील कथा असतात त्याच्यामध्ये. जसं की हरिश्चंद्र तारामती असेल किंवा रेणुका जमदग्नी असेल किंवा श्रावण बाळ असेल, हे आपण ऐकलंच आहे. वीरशन, चंपूशन, पंचफुलीची कथा, या सगळ्या गोष्टी आहे याच्यामध्ये त्या विशेषतः ह्या उत्तर रंगामध्ये आपल्याला दिसून येतात. म्हणजे ते सांगत असताना मग देवीने वर दिला किंवा देवीने आशीर्वाद दिला, मग काय घडलं, पुढं काय काय होतं, या गोष्टी त्यांनी सांगतात त्याच्यामध्ये. मग विनोद बी असतो त्याच्यामध्ये, गीत बी असतं, गद्य संवाद सुद्धा असतो त्याच्यामध्ये, नाट्य असतं, रंजन करण्याचा सुद्धा भाग असतो आणि त्याचबरोबर उपदेश सुद्धा असतो. जसं की चांगल्या प्रकारे काम केलं पाहिजे, नीतिमत्ता शिकवली जाते. तर अशा प्रकारचा भाग याच्यामध्ये येतो. तर हे सांगत असताना त्यांच्यामध्ये ते एक वीर रस असतो, एक अद्भुत रस असतो. त्याच्यामुळे त्यांचा अभिनय एक उत्तम प्रकारे आणि त्यांचा संवाद उत्स्फूर्त दिसतो. तर हा भाग हा गोंधळामध्ये विशेषतः आपल्याला जाणून येतो. तर जसं की या गोंधळाबद्दलचे जे काही गोंधळी आहेत त्याच्यामध्ये ते जे काही प्रमुख गोंधळी आहे त्याला नाईक म्हटलं जातं. त्याच्यामध्ये पाय झगा असतो, कमरेला शेला, पायात चाळ, डोक्याला पगडी, गळ्यात कवड्याची माळा, जसं की अगोदर सांगितलं तशा प्रकारे असतो. आणि मग तो त्या कथेला सुरुवात करत असताना कसं म्हणतो, ऐका हो मायबाप, माया बहिणींनो, माया बायांनो, राजाच्या भक्ताची कथा, कान लावा इकडे आता. एक होती नगरी, सुका प्रजा होती, नगरीचे नाव चंपावती, कशाची कमी नव्हती, धन्य धान्य पैसा अडका ना संपत्ती. अशा प्रकारचे या कथेचा उत्स्फूर्तपणा किंवा एक उत्तम अभिनय म्हणा, वीररस, अद्भुत रस, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. तर हा गोंधळाचा प्रकार आपण पाहिला आहे. याच्यामध्ये मुख्य म्हणजे काय आहे तर ते देवाचं जे काय आराध्य आहे, ज्या ज्या लोकांचं असेल तर त्यांच्यानुसार ते केलं जातं असं म्हणता येतं. तर हे शेवटची पॉईंट लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये उत्स्फूर्त संवाद असतो, अभिनय एक असतो आणि काय असतं त्याच्यामध्ये नाट्यमयता तर सगळीकडेच असतं. तर या सगळ्या ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या लिहिल्या आहेत ते तुम्ही नक्की नमूद कराव्या. तर हा पहिला प्रकार झाला कुठला? गोंधळ. तर तुम्ही असं करा की हा जो काही गोंधळ प्रकार आता आपण शिकलो आहे तर व्हिडिओ पॉज करा आणि यूट्यूबवर जाऊन सर्च मारा की गोंधळ. तर त्यानंतर तुम्हाला ते पाहायला भेटेल. मग पुन्हा परत द्या. म्हणजे आपण आता ऐकलो आहे, आता स्वतः प्रत्यक्ष पाहायचं आहे. अगोदर आपण पाहिलं आहे, आता एकदा पाहिल्यानंतर आपल्याला जास्त समजतं की हा गोंधळ अशा अशा प्रकारे आहे. मग ते आता ऐकलंय आणि आपण पाहिलंय सुद्धा, मग ते डोक्यामध्ये फिट होतं. तर असं करा की तुम्ही हा व्हिडिओ पॉज करा आणि तो गोंधळ प्रकार सर्च करून पहा, त्यानंतर पुन्हा या. तर तुम्ही पाहिला असेल असं मी समजतो. तर पुढचा जो काही लोकनाट्याचा प्रकार आहे त्याचं नाव आहे वाघ्या मुरळी. आता हा वाघ्या मुरळी सुद्धा प्रकार आपण गावामध्ये, विशेषतः आपण जर ग्रामीण भागात राहत असतो तर हा सर्रास पाहायला भेटतो. वाघ्या मुरळी का म्हटलं जातं याला? तर जो काही खंडोबा आहे हा त्यांचा उपासक आहे आणि जेव्हा जे काही भक्तगण आहे मुलाला जेव्हा खंडोबाला सोडतात किंवा वाहिलं जातं त्याला वाघ्या म्हटलं जातं आणि जेव्हा मुलीला सोडलं जातं तेव्हा त्याला मुरळी म्हटलं जातं. तर हा वाघ्या मुरळी हा प्रकार आपल्याला विधिनाट्यामध्ये येतो. हा विधिनाट्यात पुन्हा त्याचं लोकनाट्यामध्ये रूपांतर. आता विशेषतः हा विधिनाट्यच म्हणून पाहिला जातो. पहा, हा गोंधळ आणि हे जे काही प्रकार आहे विधिनाट्य म्हणूनच आहे, परंतु त्याला आता सगळ्यांना उत्स्फूर्त काय म्हणतो प्रतिसाद असतो, सगळे एकत्रित होऊन तो त्याच्यामध्ये सहभागी होतात, त्याच्यामुळे लोकनाट्यामध्ये त्याचं रूपांतर होत गेलं. तर हा एक सुद्धा जसं की गोंधळ हा कुलाचार आहे, तर हा सुद्धा एक कुलाचार म्हणून प्रसिद्ध आहे त्या त्या लोकांचा किंवा त्या त्या जमातीचा किंवा जे काही त्यांचे श्रद्धाळू असतो त्या खंडोबाचे, त्याचा हा प्रकार म्हणून पाहिला जातो. मार्तंड, मार्तंड भैरव, महाळ साकंत, मैलार, खंडोबा या नावाने अशा खंडोबाची सगळी प्रसिद्धी आहे. हा विशेषतः 11व्या शतकापासून हा आला असावा किंवा म्हणजे आपल्या जे काही भेटतं त्याच्यानुसार असावा असं म्हटलं जातं. तर महाराष्ट्रामध्ये साऱ्या जमातीचे जे काही लोक आहेत खंडोबाचे उपासक आहेत त्याच्यामध्ये, आणि विशेषतः मग आपल्याला माहिती आहे की जेजुरी, पाली, मंगळसुळी, मैलारंग, नळदुर्ग या ठिकाणी
या खंडोबाचे ठिकाणे आहेत त्याविषयी मग त्या तिथीला किंवा त्या वेळेला जाऊन हे आपण त्याची उपासना केली जाते या लोकांकडून. कर्नाटकमध्ये सुद्धा या खंडोबाची उपासना आहे. विशेष म्हणजे काय वेगळे दिसतं आपल्याला ह्याच्यामध्ये, म्हणजे कर्नाटक आणि जो काही आपला महाराष्ट्र त्याच्यामध्ये थोडं फक्त जे काही वस्त्र असतात पहनणारे ते त्याच्यामध्ये वेगळा प्रकार आणि त्यांची बोलीभाषा वेगळी असेल. जसं की जे काही आपला हे आहे वाघ्या आहे, तो वाघ्या काय करतो की जो कर्नाटकमधला आहे त्याच्यामध्ये ती घोंगडी असते ना, घोंगडी माहिती आहे ना, त्याची ती चौखन करून त्याच्यामध्ये असते. त्याच्यामध्ये आपला माहिती आहे की ती कसं घोंगडीचं केलं जातं ते. आणि महाराष्ट्रामध्ये पिवळे वस्त्र असतात त्या वाघ्याच्या अंगावर. हा थोडासा प्रकार. आणि त्याचा सगळीकडे पाहिलं तर गळ्यात पिशवी असते, त्याच्यामध्ये भंडारा असतो आणि घंटा, शंकू, डमरू, खंजूर इत्यादी वाद्य त्याच्याकडे ते सर्रास असतात. तर हा वाघ्या. आणि मुरळी, जो काही मुरळीचा पोशाख असा असतो, जो काही कपाळभर आहे त्याचं कपाळ भरून हळदी कुंकवाचा मळवट असतो, ते नऊवार लुगडे असते. आता विशेषतः तुम्ही जर हा जो वाघ्या मुरळी जर पाहिला तर ती आकर्षकपणा त्याच्यामध्ये दिसतो. तुम्ही जर सर्च करून पाहिला तर त्या मुरळीमध्ये जो काही आकर्षकपणा आहे, म्हणजे त्यांची जे काही पोशाख पेरण्याची पद्धत आहे ती थोडी वेगळी आहे. म्हणजे नऊवारी लुगडं तर आता म्हटले त्यांनी विविध प्रकारे त्यांनी ते वापरलं जातं त्याच्यामध्ये. आणि त्याच्या उजव्या हाताला त्याचा रुमाल बांधलेला असतो आणि त्याच्यावरती घंटा एक असते. तर असा हा मुरळीचा पोशाख असतो, हा वाघ्या मुरळीचा पोशाख आपण पाहिला. तर त्याच्यानंतर हा जो काही पूर्वरंग आहे, या पूर्वरंगामध्ये तुम्ही जर पाहिला असेल त्याच्यामध्ये तर गण गायलं जातं किंवा देवांना आव्हान केलं जातं. हे करत असताना तर त्याच्यामध्ये जुगलबंदी सुद्धा होते. म्हणजे कसं एकीकडल्या साईडला असं जागरणाय आहो, जागरणाय आहो असं म्हटलं जातं. जसं की जागरण मांडले देवा मल्हारी, जागरणाय आहो, पालीच्या खंडाबा जागरणाय आहो, सगळी के देवा जागरणाय आहो, आपल्या भक्ताला त्यावर तारावे, अशा प्रकारचा भाग हा त्या आवतन दिलं जातं त्या देवाला. आता हे आवतन किंवा आव्हान करत असताना काय केलं जातं की जो काही वाघ्या मुरळी आहे त्यांच्यामध्ये जुगलबंदी होत असते. आपण पाहिलं आहे ते. जर नाही पाहिलं तर आता हा थोडा टॉपिक पाहिल्यानंतर तुम्ही नक्की जाऊन पहा त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये मस्त त्यांची जुगलबंदी चालते, नृत्य ते सादर करतात त्याच्यामध्ये. आणि मग पुढं जो काही मेन आहे त्याच्यामधले गाणारा, तो काय म्हणतो की या ठिकाणी काय मांडलाय दादा, म्हणजे विचारलं जातं त्याच्यावर. तो काय म्हणतो, या ठिकाणी खंडोबाचं जागरण मांडलाय. देवट्या म्हणजे कोण दादा, देवट्या म्हणजे कोण दाता, लगेच तो म्हणतो देवट्या म्हणजे महाबळी, येता जाता शेंबुळगळी. अशा प्रकारे हा उत्स्फूर्त संवाद असतो, विनोदीपणा त्याच्यामध्ये आपल्याला जाणून येतो. म्हणजे विनोद निर्मिती करणं आणि सगळ्यांना आकर्षित करणं हा खूप महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये पाहिला जातो त्याच्यामध्ये. तर हा पूर्व रंगामध्ये आपण पाहिलं की गणदेवांना, म्हणजे जे काही देवांना आव्हान करणं किंवा त्यांच्यामध्ये जुगलबंदी चालते या सगळ्या गोष्टीमध्ये. म्हणजे हे सांगत असताना जे काही देवत आहे खंडोबाचे उपासक, त्याची जी काही जीवन कहाणी सांगितली जाते, त्याच्या दोन बायका, त्यांच्यामधलं जे काही प्रेम आहे, राग आहे, अनुराग आहे, त्यांच्यामधलं भांडण आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या जातात. आणि या सादरीकरणामध्ये विशेषतः एक नाट्यमत असते, म्हणून त्याच्यामुळे एक विशेष महत्त्व या वाघ्या मुरळीला आपल्याला पाहायला भेटतं. तर हे सांगत असताना ते संवाद रूप त्यांचा पाहण्यासारखा आहे. विशेषतः उत्तर रंगामध्ये, आता उत्तर रंगामध्ये पाहायला गेलं तर एक कथा, जसं आपण म्हटलं की कथान किंवा आख्यान म्हटलं जातं. आणि ते त्याच्यामध्ये मग सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात त्या जो काही देवत आहे त्याच्याबद्दलच्या. ते सांगत असताना मग त्याची महिमा गायली जाते. महिमा सांगत असताना मग जे काही नाट्यमत आहे, त्या नाट्यमत असताना त्या देवापासून मानवीकरणापासून राहिलं जातं. म्हणजे आपल्या जे काही काळातल्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल सुद्धा ते सांगितलं जातं. तर अशा काय म्हणतात, अशा बाबतची जी काही कथा आहेत किंवा वेगवेगळे भाग आहे, हे उत्तर रंगामध्ये सांगितलं जातं. आणि विशेषतः नाट्य असतं त्याच्यामध्ये, संवाद, नाट्य, गायन हा महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये दिसतो. आता या कथेमध्ये जसं आपण म्हणलं की एक उत्स्फूर्त संवाद असतो किंवा जो काही काय म्हणतात त्याच्यामध्ये अभिनव व्यक्त असतो, त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने असतो. जसं की आपण ऐकलं असेल, पहा, कथा एका राजा विक्रमाची आणि त्या उजनी नगरीची, त्या पराक्रमाची आणि त्याच्या प्रेमाची. अशा प्रकारे त्याच्यामध्ये ते अभिनव एक गीतच्या स्वरूपात किंवा आपल्याला आवडण्याच्या पद्धतीमध्ये, म्हणजे आपलं आवडतं ते पद्धतीमध्ये म्हणल्यापेक्षा ते आपलं आवडतं अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. आणि मग राजा विक्रमाचे वर्णन निवेदन करताना वाघ्या कसं करतो त्याच्यामध्ये, तरणा बंड राजा, राणी देखणी, चंद्राची चांदणी, पिवळी हळूक सोन्यावानी. साथीदार म्हणतो मग सोन्याचा भाव काय, त्याच्या म्हणतो 12 रुपये तोळा. वाघ्या म्हणतो 12 रुपये तोळा. सोन्याचा भाव काय, तर 12 रुपये तोळा.
साथीदार म्हणतो, अरे सपनात आहेस का काय? इक्रम राजाच्या काळातला भाग सांगतोस का काय? वाघ्या म्हणतो, मग काय, कथा इक्रम राजाची, म्हणून त्या काळात गेलो आहे. अशा प्रकारच्या गोष्टी सांगून मग एक विनोद बी असतो आणि मग त्या ज्या काही राजाबद्दल किंवा त्याच्याबद्दल ज्या गोष्टी सांगायच्या त्या सांगतात आणि मग त्याच्यामधून बोध बी केला जातो. तर हा वाघ्या मुरळीचा प्रकार आहे. थोडंसं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता तुम्ही काय करा, व्हिडिओ पॉज करा आणि परत वाघ्या मुरळी हा जाऊन प्रकार पहा आणि आपण जे काही म्हटलं आहे त्याच्याकडे विशेष लक्ष द्या. जसं की त्यांचं पेहराव असेल, त्यांचे वाद्य असेल, त्यांचा प्रकार असतात, त्यांच्यामध्ये जुगलबंदी असेल, त्याचा अनुभव असेल, अभिनव असेल, तर ह्या गोष्टी तुम्ही पहा. आता आपण तुम्ही पाहिलं आहेत असं मी गृहीत करतो, कारण तो सांगण्यापेक्षा तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला ते व्यवस्थित लिहिता येते की कशा कशा प्रकारचा भाग आहे, कसं ते बोलतात, कशा प्रकारचा विनोद निर्माण करतात हे तुम्हाला नक्की समजतं. कारण जितकं सांगावं तितकं ते कमीच आहे. कारण लोकनाट्य आहे ते आपलंच आहे, त्यानंतर ते पाहिलं पाहिजे. तर